या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः रवींद्र दंगेकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत दूरध्वनीवरून। दंगेकरजी, काय म्हणायचंय नेमकं तुम्हाला? याच्यामध्ये जी महानगरपालिकेची शासकीय यंत्रणा असेल ही बिल्डरांच्या दारात कशा पद्धतीने घाण ठेवली हे उत्तम उदाहरण आहे। आणि आपण बघितलं असेल जैन मंदिर आणि महावीरांचं देऊळ ज्या पद्धतीने हे कांड करून बिल्डरच्या घशात कशा पद्धतीने घातला हा विषय आपण बघतोय। ज्या ज्या वेळेला आम्ही एखाद्या बिल्डर बद्दल विचारत होतो त्या वेळेला ते नेहमी म्हणतात की ते वैफल्यग्रस्त आहेत, निवडणुकीत पडलेत आणि हा विषय ते बोलतच नाही। पुण्याच्या गुन्हेगारीवर बोलत नाहीत, बिल्डर लोकांनी चुकीच्या पद्धतीने काम केलं त्याच्यावर बोलत नाहीत, पाठराखण करतात। आणि जोपर्यंत ते पाठराखण करतात तोपर्यंत आम्ही त्यांना एक प्रश्न विचारणार आहे। आजही त्यांना प्रश्न विचारला की बडेकर जो 2 नंबरचा टेंडरला ठेकेदार होता, बिल्डर होता, हा कसा आला? म्हणजे मग ही गाडी तुम्ही ज्या वेळेला महापौर होता त्यावेळेला पुण्याची जी मान सन्मानाची जी हे असतात लोगो असतो तो बिल्डरांच्या दारात कसा घाण ठेवला हा मुद्दा महत्वाचा आहे आणि ह्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। महानगरपालिकेमध्ये जे टेंडर प्रक्रिया आहे कधी 1 वर्षाच्या पुढे कुठलेही टेंडर नसतात, पण यांनी 5-5, 10-10 वर्ष, 20-20 वर्ष करून महानगरपालिकेचं जे टेंडर प्रक्रिया केली ह्याच्यामध्ये ठेकेदाराला हाताशी धरून संगनमताने करून महानगरपालिका कशी लुटली हे उदाहरण आम्ही त्यांना सांगतोय। आता त्यांनी उत्तर द्यायचे, त्यांनी आता 2 उत्तर सोडून द्यावीत। हे सगळ्या पुणेकरांनी ऐकले की ते निवडणुकीत पडले आणि वैफल्यग्रस्त झाले। ह्याच्यापेक्षा महावीरांचं देऊळ आणि जैन युवकांची जी विद्यार्थ्यांचं हॉस्टेल आहे हे आम्ही कशा पद्धतीने वाचू आणि कसं त्या समाजाला परत मिळेल ह्याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे। काल ते एका ठिकाणी बोलले विशाल गोखले माझा मित्र आहे, राहणार आणि आहे, म्हणजे तुम्ही जर बिल्डरांची पाठराखण करत असाल मग आता बडेकर आलेत, बडेकरांचं काय? महानगरपालिकेची यंत्रणा तुम्ही त्यांच्या दारात घाण ठेवली, पुणेकरांनी तुम्हाला मान सन्मानाने महापौर केलं आणि तोच लोगो जो लोगो महापौरांचा आहे हा लोगो तुम्ही बिल्डरांच्या दारात घाण ठेवलाय, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। अगदी रवींद्रजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। या सगळ्या संदर्भातली उत्तरं खरं तर मुरलीधर मोहोळ यांनी द्यावी अशी अपेक्षा रवींद्र दंगेकरांकडून व्यक्त होतीये। महापौर असताना मोहोळ यांच्याकडे बडेकरांसंदर्भात जी गाडी होती, बडेकर जी गाडी वापरायचे ती मोहोळ वापरायचे असा आरोप दंगेकरांनी केलेला आहे। त्या संदर्भातली काही कागदपत्र दंगेकरांकडून ट्विट करण्यात येत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।